नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग प्रस्तुत ऑनलाईन शिक्षणमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे, अधिकारी वर्गांचे, सर्व शिक्षकांचे सहर्ष स्वागत करतोय. मी प्रशांत बिराजदार, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा माध्यमिक मराठी शाळा अंधेरी पूर्व. विद्यार्थी मित्रांनो, जरी शाळा बंद असल्या तरी आपलं निरंतर शिक्षण मात्र सुरुवात आहे. आज आपण प्रकरण 13 बघणार आहोत, कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रकरण पाहण्यापूर्वी आपण थोडस पाठीमागील उजळणी पाहून या पाठामध्ये आपण कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्यामध्ये कार्बन, त्याचा आढळ कुठे आढळतो आणि त्याचा गुणधर्म, तसेच अपरूपे, तसेच हायड्रोकार्बन. आज आपण विद्यार्थी मित्रांनो पुढील जो घटक आहे तो घेणार आहोत, तो कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा जो घटक आहे त्याचा रेणुसूत्र आहे CO2. त्याच्यामध्ये दोन मूलद्रव्य आहेत, कार्बन आणि ऑक्सिजन. मग त्याचं रेणुसूत्र काय असेल? कार्बन डायऑक्साईडचे रेणुसूत्र आहे CO2. कार्बन डायऑक्साईडचे रेणू वस्तुमान आहे 44 आणि कार्बन डायऑक्साईडचा द्रवणांक उणे 56.6 विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण रेणुसूत्र म्हणतो की दोन किंवा दोन पेक्षा जास्त मूलद्रव्ये ज्यावेळेस एकत्रित येतात त्यांना आपण रेणुसूत्र असे म्हणतो, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा जो रेणुसूत्र आहे CO2. या कार्बन डायऑक्साईडचा जो काही आढळ म्हणजे निसर्गामध्ये कुठे आढळतो सर्वसाधारणपणे याविषयी आपण सविस्तर बघूया. कार्बन डायऑक्साईड हा वायू हवेमध्ये मुक्त स्वरूपामध्ये आढळतो. तसेच उच्छ्वासावाटे ज्या वेळेस आपण श्वास घेतल्यानंतर श्वास बाहेर सोडतो, आपण श्वास बाहेर सोडताना उच्छ्वासावाटे बाहेर जे पडणाऱ्या हवेत सुमारे 4% कार्बन डायऑक्साईड हा वायू असतो. या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की कार्बन डायऑक्साईड हा वायू हवेमध्ये मुक्त स्वरूपामध्ये सगळीकडे आढळतो. तसेच उच्छ्वासावाटे बाहेर पडणाऱ्या हवेत सुमारे 4% कार्बन डायऑक्साईड हा वायू असतो. त्यानंतर तसेच खडू, शाबादी फरशी यामध्ये सुद्धा CO2 हा काय असतो? संयुग अवस्थेमध्ये आढळतो. या चित्रामध्ये पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, आपण शाळेमध्ये पाहिलेलं असेल की खडूमध्ये तसेच शाबादी जे फरशी आहे त्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड हे काय असतो? संयुगामध्ये आढळतो. तसेच लाकूड असेल किंवा कोळसा या इंधनांच्या ज्वलनातूनही, म्हणजे हे जे इंधन म्हणून आपण ज्या वेळेस त्यांचा जळण किंवा सरपण म्हणून या ठिकाणी वापर करतो, त्या ज्वलनातूनही कार्बन डायऑक्साईडचा वायू बाहेर टाकला जातो. विद्यार्थी मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड हे जो वायू आहे तो जर प्रयोगशाळेमध्ये आपल्याला तयार करायचं असेल, कशा पद्धतीने करता येईल, त्यासाठी कोणकोणते साहित्य, रसायने लागतील याचा आपण सविस्तर पाहणार आहोत. तर साहित्य काय काय लागतील पाहूया. साहित्यामध्ये आपल्याला स्टँड लागेल, गोल बुडाचा चंबू, काचेचा जो गोल बुडाचा चंबू असेल ते लागेल. त्यानंतर थिसल नरसाळे, तसेच वायुवाहक नलिका आणि वायुपात्र, हे सर्व काचेचे जे साहित्य आहेत आणि स्टँड, या साहित्याने आपल्याला कार्बन डायऑक्साईड हे वायू प्रयोगशाळेत मिळवता येतो. त्यासाठी लागणारे जे रसायने आहेत ते आपण बघूया. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3, ज्यामध्ये शाबादी फरशीचे तुकडे तुम्ही घेऊ शकता किंवा संगमरवराचे तुकडे घेऊ शकता किंवा चुनखडी, या तिन्हीपैकी कोणते घटक तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर विरल हायड्रोक्लोरिक आम्ल, विरल हायड्रोक्लोरिक आम्ल ज्याचा रेणुसूत्र आहे HCl. मग या मार्फत हे जे साहित्य आणि रसायने या मार्फत आपल्याला काय तयार करायचं आहे? कार्बन डायऑक्साईड वायू तयार करायचा आहे. तर बघूया तिची कृती काय असेल. तर शेजारील जी आकृती आहे त्या आकृतीत मांडणी केल्याप्रमाणे उपकरणांची मांडणी करायचं आहे. मांडणी करताना गोलबुडाचा जो चंबू आहे त्या चंबूमध्ये CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट टाकून ठेवायचं आहे. जे आपल्याला दिसतं यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट काय करून ठेवायचंय, त्याच्यामध्ये टाकायचंय ते गोलबुडाच्या चंबूमध्ये. 2 थिसल नरसाळ्यातून विरल, या ठिकाणी थिसल नरसाळ्यातून विरल हायड्रोक्लोरिक आम्ल HCl या चंबूमध्ये 2 ते 3 थेंब या ठिकाणी टाकायचंय. नरसाळ्याचे टोक आम्लात बुडेल याची काळजी घ्यायची, म्हणजे या थिसल नरसाळ्याचे टोक या आम्लामध्ये बुडेल याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर
कॅल्शियम कार्बोनेट व विरल हायड्रोक्लोरिक आम्ल, ज्या वेळेस तुम्ही विरल हायड्रोक्लोरिक आम्ल या फिसलनशातून टाकता, तो या कॅल्शियम कार्बोनेट मध्ये काय होतो, वायू येतोय. वायू आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया घडून येतो आणि रासायनिक अभिक्रिया घडून या या वायू नलिकेमार्फत तो या वायू पात्रामध्ये जमा होतो आणि त्या ठिकाणी काय असेल, तो कार्बन डायऑक्साईडचे काय असेल, हवेचे ऊर्ध्वसरण. मग हा वायू 4 ते 5 वायुपत्रामध्ये जमा करून त्याचे आपण निरीक्षण करू शकतो, की या वायूचा रंग कोणता आहे, वास कोणता आहे, ते आपण पाहूया. या या ठिकाणी ही जी प्रक्रिया घडलेली आहे किंवा रासायनिक अभिक्रिया काय असेल, तर कॅल्शियम कार्बोनेटचे ज्या वेळेस हायड्रोक्लोरिक आम्ल 2HCl बरोबर रासायनिक अभिक्रिया घडून येतो, त्यामधून कॅल्शियम क्लोराईड आणि पाणी तसेच कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. म्हणजे आपल्याला या प्रयोगामार्फत काय होतो, कार्बन डायऑक्साईड वायू आपल्याला मिळवता येतो. विद्यार्थी मित्रांनो, कार्बन डायऑक्साईडची भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म बघणार आहोत. तत्पूर्वी कार्बन डायऑक्साईडचे भौतिक गुणधर्म काय आहेत आपण बघूया. एक, कार्बन डायऑक्साईड या वायूला वास आणि रंगही नसतो, म्हणजे तो वासविरहित आणि रंगविरहित असतो, म्हणजे वासही नसतो आणि रंगही नसतो. दोन, कार्बन डायऑक्साईड वायू हवेपेक्षा काय आहे, जड असतो. तीन, कार्बन डायऑक्साईड पाण्यामध्ये अल्प प्रमाणात विरघळतो, म्हणजे तो त्याचा विद्राव्याचा जो काही क्षमता आहे, तो कार्बन डायऑक्साईड पाण्यामध्ये अल्प प्रमाणामध्ये विरघळतो. चार, कार्बन डायऑक्साईड वायू स्वतः ज्वलनशील नाही व ज्वलनास मदतही करत नाही, म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू काय आहे, ज्वलनशील नाही व ज्वलनास मदतही करत नाही. मग हे चार आहेत कार्बन डायऑक्साईडचे भौतिक गुणधर्म. आता आपण बघणार आहोत कार्बन डायऑक्साईड या वायूचे रासायनिक गुणधर्म. कार्बन डायऑक्साईड या वायूचे रासायनिक गुणधर्म काय असेल, तर एक, कार्बन डायऑक्साईड वायूच्या या वायुपत्रामध्ये ज्या वेळेस जळती मेणबत्ती ठेवली तर ती विझते. मग त्यासाठी छोटासा आपण प्रयोग करू शकतो. या हा जो वायुपात्र घ्यायचा त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असेल. मग कार्बन डायऑक्साईडचे या वायुपात्रामध्ये जळती असलेले मेणबत्ती आपण ज्यावेळेस ठेवतो, ठेवल्यानंतर काय होतं, ते विझतं. कारण आपल्याला माहितीये की जळती मेणबत्ती जळत राहण्यासाठी आपल्या त्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज भासतं. परंतु त्या ठिकाणी ऑक्सिजन नसल्या कारणाने फक्त कार्बन डायऑक्साईड वायू भरलेला आहे. मग त्यामुळे मेणबत्ती त्या ठिकाणी काय होतो, विझतोय. दोन, या वायूमध्ये म्हणजे कार्बन डायऑक्साईड या वायूमध्ये ज्यावेळेस चुन्याची निवळी टाकतो, चुन्याची निवळी टाकल्यानंतर ती काय होते, दुधाळ बनते, म्हणजेच पांढरी होते व पांढऱ्या रंगाचे कॅल्शियम कार्बोनेट तयार होतो. या चित्रामध्ये दिसतं आपल्याला की पांढऱ्या रंगाचे काय तयार होतं, कॅल्शियम कार्बोनेट घटक तयार होतो. तसेच तीन, कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग करून पाण्याच्या मदतीने कार्बोनिक आम्ल म्हणजेच H2CO3 आम्ल आपल्याला काय करता येतो, तयार करता येतो. चार, या कार्बन डायऑक्साईडचे जे रासायनिक गुणधर्म आहे, तर कार्बन डायऑक्साईड मध्ये ज्या वेळेस जळत असताना त्या जळत्या चारकोलवर किंवा त्या कोळश्यावरती ज्यावेळेस आपण निळा लिटमस कागद किंवा लाल लिटमस कागद हे दोन्ही धरतो, त्यावेळेस निळा लिटमस कागद लाल होतो आणि लाल लिटमस कागद हा काय करतो, लालच राहतो, त्याच्या त्या रंगामध्ये बदल होत नाही. परंतु निळा लिटमस कागद जर धरल्यानंतर निळा लिटमस कागद काय होतो, लाल होतो. हे झालं त्याचं रासायनिक गुणधर्म. तसेच पाच, की कार्बन डायऑक्साईडची ज्या वेळेस पाण्याशी अभिक्रिया होतो, कार्बन डायऑक्साईड या वायूचा पाण्याशी अभिक्रिया घडून H2CO3 म्हणजेच कार्बोनिक आम्ल यामध्ये तयार होतो. आता या कार्बन डायऑक्साईडचे उपयोग कशासाठी केला जातो, या कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग कोणत्या घटकासाठी होतो ते आपण बघूया. एक, आपल्याला माहिती असेल की कार्बन डायऑक्साईडचा उपयोग फसफसणारी शीतपेये तयार करण्यासाठी, शीतपेय म्हणजे कोल्ड ड्रिंक्स, जे आपण पित असतो, कोल्ड ड्रिंक्सचा वापर करत असतो, खास करून उन्हाळ्या सीझन मध्ये, त्या फसफसणारी शीतपेय तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. उदाहरणार्थ थम्सअप असेल, कोको कोला असेल इत्यादी या घटकामध्ये या कार्बन डायऑक्साईड वायूचा वापर केला जातो. दोन, आपण प्रत्येकाच्या घरी फ्रीज वापरत असाल, त्या फ्रीज मध्ये स्थायू स्वरूपातील कार्बन डायऑक्साईड म्हणजेच शुष्क बर्फाचा वापर शीत कपाटामध्ये म्हणजेच फ्रीज मध्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांना थंड करण्यासाठी या कार्बन डायऑक्साईड वायूचा वापर केला जातो, म्हणजे फ्रीज मध्ये पदार्थ थंड करण्यासाठी या वायूचा वापर केला जातो.
3 तर आपण विद्यार्थी मित्रांनो बघितलं असेल की सिनेमा किंवा नाटकामध्ये ज्यावेळेस एखादा डान्स सुरू असेल, त्या डान्समध्ये धुराचा वगैरे किंवा त्या धुक्याचा काय केलेला असतो क्षण दाखवायचा असेल, तर त्या ठिकाणी शुष्क बर्फाचा वापर केला जातो. मग या धूर धुक्या आपल्याला माहिती आहे की याला कार्बन डायऑक्साईड या वायूला रंगही नाही आणि वासही नाहीये. तर या ठिकाणी सिनेमा किंवा नाटकामध्ये धुक्याचा एखादा क्षण दाखवायचा असेल, तर शुष्क बर्फाचा वापर केला जातो. 4 आपण बघतो तसेच अग्निशमक यंत्रामध्ये रासायनिक अभिक्रियेने तयार होणाऱ्या या अग्निशमक यंत्रामध्ये किंवा आपल्याला माहिती असेल की शाळेमध्ये एक छोटासा अग्निशमक यंत्र ठेवलेलं असतं. त्या अग्निशमक यंत्रामध्ये तयार होणाऱ्या या किंवा दाबाखाली ठेवलेल्या कार्बन डायऑक्साईड वायूचा वापर करतात. आपण बघतो दुसऱ्या चित्रामध्ये छोटासा जो अग्निशमक यंत्रामध्ये तो यंत्र दाबाखाली ठेवलेलं कार्बन डायऑक्साईडचा यामध्ये वापर केला जातो. आग विझवण्यासाठी या गोष्टीचा खास करून उपयोग केला जातो. 5 पर्यावरणाला पूरक असणाऱ्या ड्राय क्लीन मध्ये द्रवरूप कार्बन डायऑक्साईडचा उपयोग केला जातो. म्हणजे एखादा कपडे वगैरे आपल्याला काय करायचं वॉश करायचं असेल तर ड्राय क्लीन मध्ये या ठिकाणी द्रवाचं द्रवरूप स्वरूपातील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग केला जातो. आपण यापूर्वी बघितलं की याचा उपयोग स्थायू रूपामध्ये असलेला जो शुष्क बर्फाचा जो घटक आहे तो फ्रीजमध्ये आपण पाहिलं त्याच्यामध्ये आणि या पर्यावरणाला या ठिकाणी पूरक असणाऱ्या ड्रायक्लीन मध्ये द्रवरूप स्वरूपात कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. 6 कॉफीमध्ये कॅफीन हा घटक असतो. म्हणजे आपण जे कॉफी पितो नेहमीप्रमाणे त्या कॉफीमध्ये कॅफीन हा घटक असतो आणि तो काढून टाकण्यासाठी द्रव स्वरूपातील कार्बन डायऑक्साईडची मदत केली जाते आणि त्यामार्फत ते कॅफीन हा जो घटक आहे तो काढून टाकला जातो. 7 आता आपल्याला कल्पना असेलच की वनस्पतींना प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये असलेले जे घटक आहे वातावरणामध्ये असलेले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो आणि त्यांचा वापर करून ते ऑक्सिजन काय करत असतात बाहेर सोडत असतात. मग या वनस्पतींना प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये हवेतील कार्बन डायऑक्साईडचा ते उपयोग करून घेत असतात. त्यापासून कार्बन काय करतात त्याचा वापर केला जातो आणि राहिलेला जो घटक आहे ऑक्सिजन तो मात्र पुन्हा निसर्गामध्ये तो मुक्त करतात. हे वनस्पतींना प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी कार्बन डायऑक्साईडचा उपयोग होतो. तर यामध्ये पाहिलं विद्यार्थी मित्रांनो कार्बन डायऑक्साईडचा जो उपयोग आहे यामध्ये एक स्थायू किंवा द्रव किंवा वायू या तीनही रूपामध्ये अशा प्रकारे स्थायू द्रव आणि वायू अवस्थेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर सर्रासपणे केला जातो आणि ते खूप महत्वाचा सुद्धा आहे. त्यानंतर बघणार आहोत आपण मिथेन. विद्यार्थी मित्रांनो मिथेन या मिथेनचा जो काही रेणूसूत्र आहे CH4 कार्बन आणि हायड्रोजन हे दोनही मूलद्रव्य एकत्रित येऊन त्यापासून काय तयार होतो मिथेनचा रेणूसूत्र होतो. मग या मिथेनचा रेणूसूत्र CH4 आहे आणि त्याचा रेणू वस्तुमान आहे 16. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती असेल की मिथेन वायूचे ज्या वेळेस ज्वलन होतो ज्वलन झाल्यानंतर त्यातून कार्बन डायऑक्साईड हे जे वायू आहे तो खूप कमी प्रमाणामध्ये बाहेर पडत असतो. मग निसर्गामध्ये मिथेन वायू किती प्रमाणात आढळतो हे सर्व गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. तर त्याचा मिथेन या रेणूसूत्राचा आपण पाहणार आहोत. कुठे आढळतो निसर्गामध्ये तर नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 87% मिथेन वायू आढळतो. विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 87% मिथेन वायू या ठिकाणी आढळतो. मग जैविक पदार्थांच्या हवेच्या अनुपस्थितीत होणाऱ्या विघटनामुळे CH4 मिथेन वायू निर्माण होतो. या चित्रामध्ये दिसतं की जे गायींचं किंवा म्हशींचं जे काही शेण असेल त्या शेणामध्ये सुद्धा हवेच्या अनुपस्थितीत होणारा जो विघटन होत असतो विघटन होणे म्हणजे कुजणे एक प्रकारे त्या विघटनामध्ये CH4 मिथेन वायू गॅस निर्माण होतो. आपल्याला कल्पना असेल मग या शेणांचा वापर आपण शेतामध्ये पाहिलेला असेल की बायोगॅस संयंत्रामध्ये खास करून केला जातो. 3 बायोगॅस आता सांगितल्याप्रमाणे बायोगॅस मध्येही मिथेन आढळतो. मग या चित्रामध्ये आपल्याला दिसतं की बायोगॅस तसे कोळशाच्या खाणीमध्ये मिथेन वायू आढळून येतो. बायोगॅसमध्ये मिथेन वायू बाहेर पडत असल्या कारणाने आणि त्याला वासविरहित आणि रंगविरहित असल्या कारणाने त्याचा वापर आपण शेगडीच्या स्वरूपात घरगुती गॅस म्हणून करू शकतो. 4
मिथेन वायू दलदलीच्या पृष्ठभागावर आढळून येतो. म्हणजे ज्या ठिकाणी दलदलचा प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये मिथेन वायू हा मुक्त होत असतो. मिथेन वायू दलदलीचा पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावरती आढळून येतो आणि यालाच मार्श गॅस असेही म्हणतात. म्हणजे दलदलीच्या पृष्ठभागावर आढळून येणारा जो मिथेन वायू आहे त्यालाच आपण मार्श गॅस असेही म्हणतो. मग जर या मिथेन वायूला जर प्रयोगशाळेत मिळवायचं असेल तर प्रयोगशाळेमध्ये हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड यांचे मिश्रण 300 अंश सेल्सिअस, बघा या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये दिसतोय की प्रयोगशाळेमध्ये हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साईड यांचे मिश्रण 300 अंश सेल्सिअसला निकेल या उत्प्रेरकाच्या उपस्थितीत तापवल्यास किंवा तापवले असता मिथेन वायू यामधून काय होतो, तयार होतो. 6. शुद्ध स्वरूपातील मिथेन नैसर्गिक वायूच्या भंजक ऊर्ध्वपतनाने मिळवता येतो. म्हणजे मिथेन नैसर्गिक जे वायू आहे भंजक ऊर्ध्वपतनाने या ठिकाणी आपल्याला मिळवता येतो. हे झालं आढळ. म्हणजे निसर्गामध्ये साधारणपणे मिथेन वायू कुठे आढळतोय आपण पाहिलं. आता मिथेनचे भौतिक गुणधर्म, मग त्याचा भौतिक गुणधर्म काय? एक, मिथेनचा जो द्रवणांक आहे ते -182.5 अंश सेल्सिअस, तर उत्कलनांक म्हणजे या घटकावरती असणारा जो काही द्रवणांक आहे तो द्रवतो तो उणे म्हणजे -182.5 अंश सेल्सिअस, तर उत्कलनांक -161.5 अंश सेल्सिअस आहे. मिथेन वायू हा वायू काय आहे, रंगहीन. आता सांगितल्याप्रमाणे मिथेन वायू हा जो बायोगॅस संयंत्रामध्ये वापर केला जातो आणि आपण घरगुती गॅस म्हणून याचा वापर करतो. याला हा जो वायू आहे तो काय आहे, रंगहीन आहे. 3, मिथेन वायू हा द्रवरूप मिथेनची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा काय असतो, कमी असतो. म्हणजे मिथेन जो वायू आहे पाण्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात तो घेतल्यानंतर किंवा या मिथेनची जी घनता आहे तो पाण्याच्या घनतेपेक्षा काय आहे, तो कमी आहे. त्यामुळे तो वरती द्रव स्वरूपात काय असतो, तरंगत असतो आणि पाणी जो काय असेल जड असल्याकारणाने तो तळाशी राहत असतो. तसेच मिथेन हा वायू पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात काय आहे, द्रावणीय असतो. म्हणजे थोड्याशा अगदी अल्प प्रमाणात तो काय असतो, द्रावणीय आहे म्हणजे विरघळतो. तर गॅसोलीन, गॅसोलीन म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी एक तर केरोसिन घेऊ शकता, त्यानंतर इथर असेल, त्यानंतर अल्कोहोल असेल, यासारख्या सेंद्रिय द्रावकामध्ये तो जास्त प्रमाणात काय आहे, द्रावणीय आहे. म्हणजे गॅसोलीन तसेच इथर त्यानंतर अल्कोहोल यासारख्या सेंद्रिय द्रावकामध्ये तो जास्त प्रमाणात काय होतोय, द्रावणीय म्हणजे विरघळत असतो. पुढे 5 बघणार आहोत की मिथेनचे जे भौतिक गुणधर्म आहेत 5. मिथेन हा कक्ष तापमानाला वायू अवस्थेत असतो. मिथेन हा जो गॅस आहे तो कक्ष तापमानाला काय असेल, आपल्याला वायू अवस्थेत असतो. आता मिथेनचे रासायनिक गुणधर्म बघणार आहोत. आता यापूर्वी बघितलं आपण मिथेनचे भौतिक गुणधर्म, आता मिथेनचे रासायनिक गुणधर्म बघणार आहोत. एक, मिथेन हा अतिशय ज्वालाग्रही असून, मिथेन हे जे गॅस जो आहे तो वायू जो आहे तो अतिशय ज्वालाग्रही असून जळताना ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होताना निळसर ज्योत मिळते. म्हणजे या चित्रामध्ये आपल्याला दिसतं की मिथेन हा जो वायू आहे तो ज्वालाग्रही असून जळताना ऑक्सिजन बरोबर ज्या वेळेस त्याची अभिक्रिया होतो, अभिक्रिया होताना निळसर ज्योत मिळतं व या अभिक्रियेतून 213 किलो कॅलरी प्रति मोल एवढी उष्णता यामधून काय होतो, बाहेर टाकली जाते. तसेच मिथेन हा जो वायू आहे तो पूर्णतः जळतो. म्हणजे मिथेन हा वायू पूर्णपणे जळतो. तर या मिथेन वायूचा जो काही रासायनिक अभिक्रिया असेल तो ऑक्सिजन बरोबर घडल्यानंतर काय बाहेर पडतो आपण बघूया. मिथेनचा जो काही रेणूसूत्र आहे CH4 अधिक 2O2 म्हणजे ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया घडून त्याच्यामधून कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो प्लस 2H2O म्हणजे पाण्याचे काही रेणूच्या स्वरूपात बाहेर पडत असेल, त्यानंतर उष्णता, त्यापासून उष्णता सुद्धा आपल्याला मिळतो. हे झालं रासायनिक अभिक्रिया. रासायनिक अभिक्रिया जे असेल CH4 प्लस 2O2 यामधून रासायनिक अभिक्रिया घडल्यानंतर CO2 प्लस 2H2O प्लस उष्णता.
हे झालं मिथेनचा एक रासायनिक गुणधर्म. त्यानंतर मिथेनचा दुसरा रासायनिक गुणधर्म, त्याला आपण क्लोरिनेशन असे म्हणणार आहोत. मग क्लोरिनेशन मध्ये काय घडतं की क्लोरिनेशन म्हणजे या ठिकाणी यामध्ये मिथेन जो रेणुसूत्र आहे तो क्लोरीन बरोबर काय करतो, अभिक्रिया घडून येतो. म्हणजे अतिनील किरणांच्या उपस्थितीत, ज्याला इन्फ्रारेड असे म्हणतो, अतिनील किरण इन्फ्रारेड जे काही रेज आहेत, इन्फ्रारेड रेज, त्यामध्ये अतिनील किरणांच्या उपस्थितीत 250 अंश सेल्सिअस ते 400 अंश सेल्सिअस तापमानाला मिथेन व क्लोरीन वायूमध्ये, यामध्ये शेजारील चित्रामध्ये आपल्याला दिसतो की मध्यभागी कार्बन हा मूलद्रव्य आहे, त्याच्या बाजूला असणारे जे हायड्रोजनचे 3 काय अणू आहेत, 3 अणू म्हणजे एच असलेले जे अणू आहेत, कार्बनशी जे काही संयोग केल्यानंतर CH4 च्या माध्यमातून 4 हायड्रोजनच्या बंधाने काय होतो, रेणुसूत्र आपल्याला मिळतो आणि त्या क्लोरीन बरोबर अभिक्रिया घडून येतो. अभिक्रिया घडल्यानंतर प्रामुख्याने आपल्याला मिथिल क्लोराईड, ज्याला आपण क्लोरोमिथेन असे म्हणतो, व हायड्रोजन क्लोराईड यामध्ये तयार होतो म्हणजे HCl. आणि याच अभिक्रियेला आपण काय म्हणतो, मिथेनचे क्लोरिनेशन असे म्हणतो. म्हणजे मिथेनचे क्लोरिनेशन कशाला म्हणतो की ज्या वेळेस अतिनील किरणांच्या म्हणजेच इन्फ्रारेड रेजच्या माध्यमातून या उपस्थितीमध्ये 250 अंश सेल्सिअस ते 400 अंश सेल्सिअस तापमानाला मिथेन व क्लोरीन वायूमध्ये अभिक्रिया होऊन प्रामुख्याने मिथिल क्लोराईड म्हणजेच क्लोरोमिथेन व हायड्रोजन क्लोराईड तयार होतात. याच अभिक्रियेला काय म्हणतो आपण, मिथेनचे क्लोरिनेशन असे म्हणतो. मग याचा रासायनिक अभिक्रिया काय असेल तर CH4 प्लस Cl2 यांचा रासायनिक अभिक्रिया घडल्यानंतर CH3Cl म्हणजे क्लोरोमिथेन किंवा त्यालाच आपण मिथिल क्लोराईड असे म्हणतो. त्यानंतर हायड्रोजन क्लोराईड HCl, दोन्ही काय होतात, घटक तयार होत असतात. आता मिथेनचे उपयोग, मग मिथेनचे उपयोग कशासाठी केला जातो? मिथेनचे उपयोग, एक, मिथेनचा जो काही नैसर्गिक वायू रूपातील मिथेनचा उपयोग हे वस्त्रोद्योग म्हणजे शेजारील चित्रामध्ये दिसतं, वस्त्र उद्योग या कारखान्यामध्ये किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये केला जातो. तसेच अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये आपल्याला दिसतं की अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये याचा वापर केला जातो. तसेच पेट्रोल शुद्धीकरण इत्यादी उद्योगामध्ये करतात. म्हणजे नैसर्गिक वायू रूपातील मिथेनचा उपयोग वस्त्रोद्योग, तसेच कागद निर्मिती असेल किंवा अन्न प्रक्रिया उद्योग असेल, तसेच पेट्रोल शुद्धीकरण क्षेत्रामध्ये इत्यादी उद्योगामध्ये केला जातो. 2, आता आपल्याला माहिती असेल की सर्वात लहान लांबीचा जो काही हायड्रोकार्बन असल्यामुळे, जे मिथेन आहे CH4, सर्वात लहान लांबीचा हायड्रोकार्बन असल्यामुळे मिथेनच्या ज्वलनातून जे बाहेर पडणारे घटक आहेत, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खूप कमी असते. मग कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप कमी असतो म्हणून त्यामुळे याचा वापर घरगुती इंधन म्हणून मिथेनचा उपयोग केला जातो. मग या चित्रामध्ये दिसतं की घरगुती इंधन म्हणून सुद्धा या मिथेनचा वापर केला जातो. म्हणजेच काय थोडक्यात, तर सर्वात लहान लांबीचा हायड्रोकार्बन असल्यामुळे मिथेनचा उपयोग जो ज्वलनातून बाहेर पडणारे जे कार्बन डायऑक्साईड असतो त्याचं प्रमाण अतिशय अल्प किंवा कमी प्रमाणात असतो म्हणून याचा वापर घरगुती इंधन म्हणून मिथेनचा उपयोग केला जातो. 3, इथेनॉल, मिथाइल क्लोराईड आणि मिथिलीन क्लोराईड तसेच अमोनिया व ऍसिटिलीन या कार्बनी संयुगांच्या निर्मितीसाठी सुद्धा मिथेनचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. या चित्रामध्ये दिसतं की इथेनॉल असेल, मिथिल क्लोराईड असेल, मिथिनिल क्लोराईड असेल, तसेच अमोनिया असेल किंवा ऍसिटिलीन असेल, या सर्व कार्बनी संयुगांच्या निर्माण करण्यासाठी या ठिकाणी मिथेनचा वापर केला जातो. किंवा आपण हँड सॅनिटायझर वगैरे वापरतो त्याच्यामध्ये मिथेनॉल असेल, इथेनॉल असेल, यासाठी सुद्धा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता कोरोनाच्या या जागतिक पॅन्डेमिक या याच्यामध्ये तुम्ही सततपणे जे काही हँड सॅनिटायझर वापरता त्याच्यामध्ये इथेनॉल असेल, मिथेनॉल असेल, यांचा वापर तुम्ही करता. याच्यामध्ये त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जातो. पण हे झालं मिथेनचा उपयोग. त्यानंतर आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, बायोगॅस संयंत्र. हा अतिशय महत्वाचा घटक आहे. यामध्ये काय काय क्रिया केलं जातं आपण सविस्तर असं बघणार आहोत. तर बायोगॅस संयंत्रामध्ये जनावरांचे शेण, पालापाचोळा, ओला कचरा यांचे विनॉक्सी जीवाणू मार्फत
विघटन होते. विनॉक्सी म्हणजे त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत नाहीये. मग या बायोगॅस यंत्रामध्ये जनावरांचे शेण, खास करून पालापाचोळा म्हणजे शेतामध्ये जे काही घटक उरलेला असेल किंवा वेगवेगळ्या वनस्पतींची पालापाचोळा, तसेच ओला कचरा असेल, घरगुती राहिलेला कचरा, यांचे विनॉक्सी जीवाणूमार्फत काय होतो? विघटन होतो. त्यापासून मिथेन वायू तयार होतो. मग त्यापासून काय मिळतं आपल्याला? मिथेन वायू मिळतो. मग यालाच आपण काय म्हणतो? बायोगॅस असे म्हणतो. म्हणजे यापासून जे तयार करतो तर बायोगॅस म्हणतो. तर मुलांनो, आजच्या काळामध्ये आपल्याला कल्पना असेल की बायोगॅस हा अतिशय कमी खर्चाचा इंधन प्रकार म्हणून ओळखला जातो. मग या बायोगॅसचा वापर हा स्वयंपाकाच्या इंधनाची मागणी भागवणारा अतिशय स्वस्त इंधन पर्याय आहे. पहा, याचा वापर जर तुम्ही सर्रासपणे करत असाल, जर तुमच्या खास करून हे शेतामध्ये उपयुक्त आपल्याला पडतो, कारण त्या ठिकाणी आपल्याला जनावरांचं शेण अतिशय सहजरित्या उपलब्ध होतो. तसेच पालापाचोळा, तसेच ओला कचरा, घरामध्ये वापरलेला ओला कचरा म्हणजे वनस्पतीचा किंवा भाजीपाला आपण वापरलेला असेल, त्यापासून राहिलेला जो कचरा असेल त्यांचा वापर या बायोगॅस यंत्रामध्ये टाकून यांचा वापर घरगुती इंधन म्हणून आपण तयार करू शकतो. मग हा अतिशय स्वस्त इंधन आपल्याला कायम उपयुक्त पडणारा घटक आहे. म्हणजे त्यापासून आपल्याला जे काही आपण गॅस टाक्या वगैरे आणतो त्याचा जो पर्याय आपल्या सहज या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. तसेच पैशाचं सुद्धा बचत करू शकतो आपण. तसेच या बायोगॅस संयंत्र हे जे काय आहे वीज निर्मितीसाठी सुद्धा वापरला जातो. या बायोगॅसमध्ये साधारणपणे सुमारे 55 ते 60% मिथेन व उर्वरित भाग कार्बन डायऑक्साईडचा असतो. म्हणजे 55 ते 60% मिथेन व उर्वरित भाग CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडचा असतो. तसेच बायोगॅस हे वापरासाठी अधिक सोयीचे इंधन तर ठरतेच, शिवाय गॅस तयार होताना उत्तम यापासून खतही आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे यापासून खतही प्राप्त होतो, मग इंधन तर मिळतो. तसेच आपण जे खत आहे तो त्यासाठी सुद्धा वापर करू शकतो. तो ज्याचा वापर आपण सेंद्रिय खत म्हणून सुद्धा याचा वापर करू शकतो. मग खालील जो बायोगॅस निर्मितीची प्रक्रिया आकृती दाखवलेली आहे, या आकृतीमध्ये पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे जमिनीच्या खाली बनवलेला जो काय आहे हा भाग आहे. जमिनीच्या खालीमध्ये एक प्रकारे इथं शेजारील चित्रामध्ये दिसतं की जमिनीमध्ये अशा पद्धतीने सिमेंट विटांच्या माध्यमातून एक टाकी बनवावी लागतं आणि त्या टाकीमध्ये शेणाचा राळा व पाणी व मिश्रण टाकण्यासाठी याचा वापर केला जातो आणि त्यानंतर या ठिकाणी आत येण्याचा मार्ग दाखवलेला आहे. मग या टाकीमध्ये तळाशी शेण व पाणी मिश्रणसाठी थोडीशी अशा पद्धतीने जागा बनवलेली असतं आणि त्यालाच आपण म्हणतो भूमिगत विघटन टाकी. म्हणजे जमिनीच्या खाली बनवलेलं विघटन ती टाकी असेल. तो दगड किंवा सिमेंट किंवा त्यानंतर आपण विटांच्या माध्यमातून हे टाकी जमिनीच्या खाली बनवू शकतो. त्यानंतर वरती एक झाकण बांधायचं. झाकणाच्या वरती एक वायू बाहेर जाण्यासाठी म्हणजे जे काही गॅस तयार होणार आहे, मिथेन गॅस तयार होणार आहे, ते एकत्रित करण्यासाठी एक पाईपच्या माध्यमातून तो आपण जोडणी करू शकतो. तसेच दुसऱ्या बाजूला उत्प्रवाह टाकी असेल, त्यामधून जे शिल्लक राळा असेल, ज्याला आपण खत असे म्हणणार आहोत, निर्गम मार्ग म्हणजे या मार्गातून तो शिल्लक राळा किंवा खत तयार होण्यासाठी तो मार्ग दाखवलेला आहे. या मार्गामध्ये खत तयार होत असतो, म्हणजे तो आपल्याला उपयुक्त आहे. म्हणजे यापासून जे जनावरांचे शेण, पालापाचोळा तसेच ओला कचरा या माध्यमातून ज्या वेळेस याचा वापर करून बायोगॅस तयार करतो, सर्व घटक उपयुक्त आपल्याला पडणार आहे. म्हणजे गॅस तयार होणारा जो गॅस आहे मिथेन गॅस, तो स्वयंपाकासाठी आपण इंधन म्हणून त्याचा वापर करू शकतो. तसेच राहिलेला जो काही राळा असेल किंवा जो खत आपण ज्याला म्हणणार आहोत, तो खत सुद्धा आपल्याला काय आहे अतिशय उपयुक्त पडणार आहे. मग ही जी आकृती परीक्षामध्ये विचारू शकतात. आकृतीचं जो काही आकृती काढून त्याला योग्य नावे द्या आणि त्यांचं सविस्तर वर्णन करा. 4 मार्काला हा प्रश्न विचारू शकता. अतिशय महत्वाचा आहे. बायोगॅस संयंत्र. तर बायोगॅस हे जे निर्मिती प्रक्रिया आहे, तो कशा पद्धतीने घडत असतो, कसं घडत असतो, आपण थोडक्यात आपण बघणार आहोत. तर बायोगॅस संयंत्रामध्ये जे बायोगॅस निर्मितीची प्रक्रिया आहे, यामध्ये खास करून बायोगॅस निर्मिती प्रक्रिया ही विनॉक्सी एरोबिक प्रकारची असते. ती 2 टप्प्यामध्ये घडून येते. विनॉक्सी प्रकारची म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजनची त्यांना गरज भासत नाहीये. विनॉक्सी तर विनॉक्सी प्रकारची असल्याकारणे ती 2 टप्प्यामध्ये घडून येते. एक पहिली जे प्रकार पद्धती आहे तो आहे आम्ल निर्मिती, प्रोडक्शन ऑफ ऍसिड्स. तर आम्ल निर्मितीमध्ये काय घडतं की कचऱ्यातील जैव विघटन योग्य जटिल सेंद्रिय संयुगावरती जे सेंद्रिय घटक आहेत किंवा जैव विघटन योग्य म्हणजे ज्यामध्ये आपण शेण टाकलेलं असेल किंवा पालापाचोळा टाकलेला असेल किंवा
आपण घरामध्ये राहिलेलं जे काही भाजीपाला असेल, ते जे ओला जो घटक आहे, तो घटक टाकलेला असेल. मग या सर्व जटिल सेंद्रिय संयुगावरती जीवाणू काय करत असतात? अभिक्रिया घडवून आणतात आणि अभिक्रिया करत असताना त्यामधून काय तयार करतात? सेंद्रिय आम्ल, ज्याला ऑर्गॅनिक ॲसिड्स असे म्हणतो. मग या चित्रामध्ये आपल्याला दिसतं, की जमिनींच्या खाली जे भूमिभरण स्थळामध्ये किंवा जमिनींच्या खाली हे जे ज्यावेळेस टाकतो आपण त्यानंतर बंद करतो, बंदिस्त केल्यानंतर आपल्याला माहिती असेल, की बंदिस्त केल्यानंतर हे विनाक्षी प्रकारचे असल्या कारणाने या जीवाणूंना ऑक्सिजनची गरज भासत नाहीये. मग हेच जीवाणू त्याच्यावरती प्रक्रिया करत असतात, विघटन करत असतात आणि विघटन केल्यानंतर, अभिक्रिया केल्यानंतर हे जे सेंद्रिय आम्ल तयार होतात, ते जे तयार करतात ते काय असतं? उपयुक्त असतो. मग हे जे बायोगॅस निर्मिती प्रक्रियेमध्ये हे घडत असतं, आम्ल निर्मिती, प्रोडक्शन ऑफ ऍसिड्स. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो मिथेन वायू निर्मिती, मिथेन गॅस प्रोडक्शन. मग मिथेनमध्ये काय घडतं, की मिथेनोजेनिक जीवाणू सेंद्रिय आम्लावरती अभिक्रिया करून मिथेन वायू बनत असतात. म्हणजे मिथेनोजेनिक जीवाणू जे सेंद्रिय आम्लावरती अभिक्रिया करतात आणि हे जे अभिक्रिया करून त्यापासून काय तयार करत असतात? मिथेन वायू बनवत असतात. आणि मिथेन वायू आपल्याला कल्पना असेल की आपल्याला आपल्यास उपयुक्त आहे. म्हणजे हे अशा पद्धतीने आपल्याला बायोगॅस निर्मिती प्रक्रियामध्ये हे दोन प्रकारचे जे काही निर्मिती प्रक्रिया तो विनाक्षी प्रकारामुळे घडून येत असतो. त्याचं काही रेणुसूत्र असेल, मिथेन वायू निर्मितीमध्ये जे काही दुसरा प्रकार आहे त्यामध्ये त्यापासून जे तयार होतो सेंद्रिय आम्लावर अभिक्रिया करून जे मिथेन वायू बनतो तो काय आहे? CH3 COOH यापासून रासायनिक अभिक्रिया घडल्यानंतर मिथेन गॅस मिळतो आणि त्यापासून कार्बन डायऑक्साइड वायू सुद्धा काय होतो? मुक्त होत असतो. त्याचा जो काही रासायनिक अभिक्रिया CH3 COOH यापासून जे रासायनिक अभिक्रिया घडल्यानंतर आपल्याला CH4 म्हणजे मिथेन हा जो गॅस आहे, जो वायू आहे तो मिळतो. तसेच कार्बन डायऑक्साइड सुद्धा मुक्त होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कार्बन डायऑक्साइडचा जो काही आढळ असेल, त्यानंतर भौतिक गुणधर्म, त्याचं रासायनिक गुणधर्म काय, हे सर्व आपण घटक पाहिलेले आहे. त्यानंतर मिथेन हा जो काही वायू असेल त्या वायूंचा आढळ, त्याचं भौतिक गुणधर्म, त्यांचे रासायनिक गुणधर्म या गोष्टी सुद्धा पाहिलेल्या आहेत. तसेच बायोगॅस संयंत्र कशा प्रकारे आपल्याला उपयुक्त आहे आणि हे घडत असताना त्या प्रक्रियेमध्ये, निर्मिती प्रक्रियेमध्ये काय घडतं प्रत्यक्षात ते बघितलं आणि त्याची आकृतीची सविस्तर आपण वर्णन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे निश्चितच उपयुक्त असेल आणि हा या ठिकाणी प्रकरण संपतोय, पूर्ण होतोय. निश्चितच तुम्हाला कळलेलं असेल असं अपेक्षा करतोय आणि या पाठाचा तुम्हाला सविस्तर अभ्यास निश्चितच करता येईल. तसेच तुम्ही शिक्षण घेत असताना आता जे काही ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहात, तर आपला जो काही BMCचं 9th स्टँडर्ड BMC म्हणून एक YouTube चॅनल आहे. त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, शेअर करू शकता. त्यामार्फत विविध जे पाठाचे व्हिडिओज आहेत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. तर आशा करतोय की तुम्ही ते गोष्टी शेअर कराल किंवा सबस्क्राईब कराल आणि इतर विद्यार्थ्यांनाही निश्चितच सुचवाल. धन्यवाद. थँक यू.